आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना शहरात व्यापाऱ्यांची बँक म्हणून जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक, जिचे नाव बदलून नंतर मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक असे केले आहे। बँकेचे थकीत कर्ज म्हणजेच NPA वाढल्यामुळे ही बँक दिवाळखोरीत निघण्याची किंवा इतर बँकेत विलीनीकरण होण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने बँकेमध्ये हालचालींना देखील वेग आला आहे। या हालचालीची वार्ता वाऱ्यासारखी जिल्हाभरात पसरली आणि काल रात्रीपासूनच ठेवीदारांनी ग्राहकांनी बँकेसमोर गर्दी केली आहे। बँकेमधील अनागोंदी कारभाराची बातमी EDTV न्यूजने दिनांक 24 जून 2025 लाच प्रकाशित केली होती। या अनागोंदी कारभारामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने या मर्चंट बँकेला 6 लाखांचा दंडही ठोठावला होता आणि संचालकांचा राजीनामाही घेतला होता। या बातमीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, आपण ती बातमी देखील वाचू शकता। दरम्यान या बँकेची दरवर्षी 150 ते 200 कोटींची उलाढाल आहे। आज पहाटेपासूनच बडी सडकवर असलेल्या बँकेच्या मुख्य शाखेबाहेर प्रचंड गर्दी झाली आहे, परंतु वेळ होऊनही बँक न उघडल्यामुळे ग्राहकांच्या शंकेमध्ये आणखी भर पडली आहे। पर्यायाने पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे। ग्राहकांची मोठी गर्दी आणि ठेवीदारांमध्ये असलेली भीती लक्षात घेता बँकेने त्वरित काहीतरी निर्णय जाहीर करावा अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे। दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना।